झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता जरा जाऊयात गोव्यात। नाही मी तिथला निसर्ग वगैरे हे काही तुम्हाला दाखवणार नाहीये, तर नुकताच पार पडलेल्या गोव्यातल्या फिल्म फेस्टिवल मधल्या काही बातम्या दाखवणार आहे। गाजराची पुंगी या सिनेमाचा खास शो नुकताच तिथे पार पडला आणि हा सिनेमा पाहण्यासाठी दर्दी रसिकांनी गर्दी केली होती। फिल्म फेस्टिवलमध्ये गंभीर कथानकांच्या सिनेमांना वाहवा मिळत असली तरी हलक्या फुलक्या कथेचा आणि निखळ आनंद देणारा सिनेमाही रसिकांना सुखावून जातो आणि याचाच प्रत्यय 5व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात तानाजी घाडगे दिग्दर्शित गाजराची पुंगी या सिनेमाने दिला। या सिनेमाचा खास शो नुकताच या महोत्सवात झाला। या सिनेमामध्ये सुबोध भावे, प्रसाद ओक, सई तामणकर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत। चित्रपट व्यवसायामध्ये लोकांबद्दल जे गैरसमज असतात किंवा प्रेक्षक गॉसिप कॉलम वाचून वगैरे काही आपला समज करून घेतात आणि ह्या गोष्टीवरनं काय म्हणजे ॲडव्हान्टेज घेता येईल किंवा गावातल्या लोकांची काय मानसिकता असते, तर ह्या दोन गोष्टीचा ताळमेळ लावून एक काय विनोद निर्मिती होऊ शकते याचा मी विचार केला। गाजराची पुंगी या सिनेमाप्रमाणेच महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श हा सिनेमाही महोत्सवात दाखवण्यात आला। यावेळी सिनेमाची स्टार कास्ट उपस्थित होती। काकस्पर्श हा सिनेमा गोवा मराठी चित्रपट महोत्सवात दाखवला जातोय आज, याचा खूप आनंद आहे। सिनेमा खरं तर गोव्यात तिसऱ्या आठवड्यात आणि रोज हाऊसफुल आहे, त्यामुळे आज फेस्टिवलचा शो बघायला सुद्धा खूप मोठी लाईन लागली होती आणि लोकांनी अगदी तक्रार केली की आम्हाला जागाच मिळाली नाही, तर त्या सगळ्या अनुभवाचं खूप बरं वाटलं की मराठी सिनेमाला गोव्यात सुद्धा इतका उत्तम प्रतिसाद आहे। काकस्पर्श आणि गाजराची पुंगी हे दोन्ही सिनेमा पाहण्यासाठी गोवेकरांनी तुफान गर्दी केली होती आणि आपल्या सिनेमाला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून या सिनेमाची टीम सुखावून गेलीये हे नक्की। झी 24 तास साठी गोव्याहून अनिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।